केळीवाले देशपांडे इथेच राहतात का? कोण केळीवाले देशपांडे? कोण केळीवाले देशपांडे? कोणी पाठवलं तुम्हाला? ते पिंगळ्याने पाठवलं? पिंगळ्याला तर आता मी भर चौकात फटके देणार आहे. नाही रिलॅक्स रिलॅक्स. आय एम सॉरी, माझं चुकलं वाटतं. नशीब नशीब तुम्हाला तुमची चूक कळली तरी. हो म्हणजे ऍक्च्युली मला जायचं होतं केळीवाल्या देशपांडेंच्या घरी, पण मी इथे आलो, त्यांनी भेटायला बोलावलंय. दादा हळू, तू नको घर डोक्यावर घेऊ, घरात डोक्यावर पाडून घेशील. हळू. सांगा ना मला, कुठे राहतात केळीवाले देशपांडे? त्या केळीवाले देशपांडेंना जाऊन विचार ना की ते केळीवाले देशपांडे कुठे राहतात. आम्हाला नाही माहिती. हा निघाय तू, निघा निघा. कोणाला म्हणताय तुम्ही? हा निघा. मी तुम्हाला सदा पत्ता विचारतोय मधू, आणि तुम्ही मला निघा म्हणून. काय तुम्हाला क्लॅरिटी आहे की नाही? काय झालं? कामामध्येच होतो ना, कशाला कामामधून बोलवलं? ओके मधू मला सांग, तू काम करत असताना जर तुझं काम वाढलं तर तू काय करशील? वाढवून तर बघा की. याने वाढवला बघ, कचरा केला इथे. बाबा एवढा कचरा आताच तर साफ केला होता ना. घरातल्या माणसाचं ठीक आहे, पण आता बाहेरची माणसं पण कचरा करायला लागली ना, मी नाही साफ करणार. सांगून एक मिनिट, तुम्ही मला फायनली सांगणार आहात की नाही केळीवाले देशपांडे कुठे राहतात? ते अर्धा डझन वेळा सांगितलंय ना की केळीवाले देशपांडे बोलू नका म्हणून. मला सांगा, तुम्हाला नेमकी किती डझन केळी हवी? 50 रुपयाच्या खाली 1 पैसा नाही. अरे 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 काय लगेच बिझनेस सुरू केला असतो मग? नाही अशा लोकांशी बोलायचं नसतं, यांना दारातून हाकलून द्यायचं अरे मामा काय झालं काय झालं काय झालं? अरे हा कोण कुठला मला तोंडावर केळीवाले देशपांडे बोलतोय? सांग ना, समजावून जरा. मी बोलावलंय त्याला भेटायला. भेटायला बोलवलं की चिडवायला बोलवलं तोंडावर? माय मिस्टेक आय एम सो सॉरी. त्याला माहित नसावं. अरे अनिकेत आय एम सॉरी मामा. मी तुला म्हटलं होतं ना की मी नुपूरसाठी एक स्थळ शोधलंय. कुठे आहे ते? अरे हेच ते डॉक्टर अनिकेत विश्वासराव. हेच काय? अरे मग यांनी आधी नाही का सांगायचं आम्हाला? तुम्ही सांगायला नको का की तुम्हीच ते केळीवाले देशपांडे? अनिकेत, हा माझा मोठा मामा चंद्रकांत देशपांडे आणि हा लहान मामा सूर्यकांत देशपांडे, याचीच मुलगी नुपूर, माझी मुलगी. नमस्कार. आय एम सॉरी रागाच्या भरात, पण तुम्ही सुद्धा आधी सांगितलं नाहीत की. ठीक आहे केळीवाले म्हणू नका फक्त. मधू जा आज सांग सगळ्यांना स्थळ आलंय म्हणा. मामा आज बसत आपण. या रिअली व्हेरी सॉरी. अगं किती गरम पाणी ग हे. थंड पाणी टाक. अहो वहिनी, गरम पाण्याने शेकायला हवं. नाही ग नाही, मी ना परिस्थितीचे चटके सहन करेन, पण गरम पाण्याचे चटके मला सहन होत नाही. विजू थंड पाणी टाक. वहिनी जरा कळ सोसा, नंतर सगळं छान होईल. कसलं चांगलं होतंय हे सगळं त्या ना नुपूरच्या लग्नामुळे झालंय. तिचं लग्न लवकर झालं असतं तर टॉवर लवकर झाला असता, आणि टॉवर झाला असतं तर मला असलं घाणेरडं फरशून पडायला नसतं झालं. अरे देवा, टॉवर झाला. मुलगा झाला अशी काय ओरडत येते ग? मुलगा झाला नाही, मुलगा आला. डॉक्टर साहेब आलेत नुपूरला बघण्यासाठी. सांभाळा, पटकन उठताय. विजू तू एक काम कर, ते नुपूरला दाखवण्याचा कार्यक्रम नंतर करू आपण. तू पहिले डॉक्टरला इकडे पाठव. अहो नको, आधी कार्यक्रम होऊन जाऊ दे ना. नाही ग, नुपूरला त्यांनी पसंत नाही केलं तर? नुपूरने त्याला पसंत नाही केलं तर काय तपासायचं राहून जाईल ना ग. बरं मग मी एक काम करते, मी नुपूरला फक्त सांगून येते की डॉक्टर मुलगा आलाय म्हणून. बर मधू पाणी घाल. माझी भांडी राहिलेत घासाची, मी जातो. काम चुकार टवळी. वहिनी आलेच मी. अगं पण हे बरं वहिनी, मी त्याला पाठवून देते तुम्हाला बघायला. हा, तुम्ही त्याला भेटणं जास्त महत्वाचं आहे. हो. म्हणजे तो मुलगा खरंच लता वहिनीला बघायला आला? हाय, आय एम यश. यश मीन्स सक्सेस, जीत. यु नो, माझ्या पत्रिकेमध्ये लिहिलंय मी ज्या बिझनेसमध्ये हात टाकेल ना त्याच्यात सक्सेस होईल. गुड. आय थिंक डॉक्टरच्या बिझनेसमध्ये जाम पैसा असेल ना. बिझनेस म्हणजे त्या म्हणायचं काय तुला? हे बघे, मेडिकल इज अ नोबल प्रोफेशन, आणि मी तर लोकांशी बोलून त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना बरं करतो. आणि तू काय बोलतोय? नाही पण मग मला पण लोकांची बाजू ऐकून घ्यायची आवड आहे ना. इनफॅक्ट
माझ्या बाजूला असलेल्यांचं सगळ्यांचं मी ऐकून पण घेतो. पप्पा बोलतात मी ऐकून घेतो, घरातले सगळे बोलतात मी ऐकून घेतो. यश आपण नंतर बोलूयात. काय अरे नंतर कसं यार, मुलगा पसंत करताना बघायला नको का की तो कसा आहे ते. तो मला नोबेल प्रोफेशनचा बिझनेस करायचा आहे, मला एक मोबाईलचं दुकान टाकायचं आहे. टॉवर झाल्यावर ना आपण 2 गाळे घेऊया, एकात तुझा बिझनेस एकात माझा बिझनेस. एक मिनिट तू ऐकून घे जरा. मी काही बिझनेस वगैरे करत नाही, आणि डॉक्टर आणि मोबाईल शॉप ओनर हे तुला सेम वाटतात. हा मग तुझा कंट्रोल. चुके चुके आल्याला ना याने माझा संताप केलेला आहे. केळीवाले देशपांडे, चंद्रकांत देशपांडे ऐकायला कसं छान वाटतं ना. वा मस्त. अरे बघ ना, तर सूर्यकांत देशपांडे असं म्हणजे मस्त वाटतं ना. अरे छानच आहे, पण ही लोक आपल्या इज्जतीचं शिकरण करतात ना. पप्पा आपल्याला मुलगा पसंत आहे. हे बेटा, अरे स्थळ नुपूरसाठी आणलंय ना. तसं नाही, ह्याच लग्न लावा नुपूरशी. माझ्यासारखाच आहे, ब्रिलियंट एकदम. बाबा रे, अक्कल बाजूला नको जास्त. नाही नाही नाही, आय कांट टेक इट एनीमोर. मी नाही अजून थांबू शकत या भूत बंगल्यात. निकेत अरे थोडा वेळ थांब. अरे काय थोडा वेळ? काय 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 घर आहे का काय तुमचं? घरात झाड आहे तुमच्या? थोड्या वेळात तिथे जंगल होईल, जंगलात लग्न लावाल माझं. अजून काही वेळ इथे थांबलो ना तर संपूर्ण घरात फाटलेल्या कागदांचा ढीग साचेल. काय असं स्वागत करतात तुमच्या? निकेत अरे तू सुरुवातच चुकीची केली. केळीवाले देशपांडे काय? बघ या घरात ना नावाच्या बाबतीत सगळे सेंटिमेंटल आहेत. मला तरी फक्त मेंटलच वाटतंय. आय एम सॉरी यार, पण मी खरंच निघतो आता. माझ्यासाठी थांब प्लीज. हे बघ तू एकदा नुपूरला भेटलास ना, तुझा राग आपोआप शांत होईल. ट्रस्ट मी. तू इथे काय करतो राजा? जा ना नुपूरला घेऊन ये ना. मम्मी ही टिकली कशी दिसते? बाई किती गोड दिसते माझी लेक. कोणाची दृष्ट नको लागू दे बाई. हे काय मम्मी? डोळ्यातलं काजळ काढ आणि मला इथे लाव. घे. हा छान दिसते. आता आता कसं सगळं पटापट लवकर बरं होणार आणि छान होणार आहे. ते म्हणतात ना, काल करे सो आज कर, आज करे सो आत्ताच्या आत्ता. तसंच मुलगा खूप छान आहे, डॉक्टर आहे. मम्मी मी काय म्हणते, आपण लग्नासाठी जो शालू आणलाय ना गुलाबी रंगाचा, तो नको. आता आपण वेगळा शालू आणूया ज्याची बॉर्डर ना लाल रंगाची हवी. म्हणजे आपण असं काहीतरी करायला हवं ज्यावरून कळेल की हे लग्न डॉक्टरचं लग्न आहे. आपण काय काय आणखी असं करू शकतो ग? येस नुपूर, तू एक काम कर, तू शालू बिलू काय नेसू नकोस. तू तो डॉक्टरांचा असा व्हाईट कलरचा एप्रन घाल. आणि ना आपण एक काम करूया, आपण ॲम्ब्युलन्स मधून वरात काढूया आणि डीजेला पण ना ते गाणं लावायला सांगूया. ते वा वा वा. आपण ना थीमच ठेवूया मेडिकल, म्हणजे असं पांढरा अंतरपाट आणि लाल कलरचा प्लस. आपण ना नवऱ्या मुलाला पण ना मंडपात असं स्ट्रेचर वरून घेऊन येऊया आणि आपण अख्ख्या मांडवाचा हॉस्पिटलच करून टाकूया. यश प्लीज. पण तू त्याचं कान हळू पिळायचंस हा. आणि पाठवणीच्या वेळेस सगळ्यांनी रडायचं. ग तू लग्नानंतर टॉवर मध्येच येणारच राहायला. अगं म्हणून तर सांगतेय, अटलिस्ट पाठवणीच्या वेळेस तरी मला सासरी जात असल्याचं फिलिंग यायला हवं ना. तू पण आधी मुलाला बघ तरी. या खरंच की हे सगळं मी मुलाला पसंत केल्यावर नाही का. आणि तो खाली आलाय. अरे मग आधी का नाही सांगितलं? अरे तेच सांगायला आलो होतो, पण त्या प्लॅनिंग मध्ये एवढा घुसलो ना की विसरूनच गेलो. तू लवकर तयार हो. काकी थोडे पेपर लागतील त्यांच्यासाठी. भाई यांच्यासारखी वाचनाची आवड आहे की काय? नाही नाही, म्हणजे काय कळतच नाहीये. काही बोलला तरी पेपर फाडतो, काही बोलला तरी पेपर फाडतो. नुपूर एकदम फाडू डॉक्टर आलाय तुझ्यासाठी. चल पटपट तयार होऊन खाली आहे. चल रे. याड लागलं याड लागलं र, रंगल तुझ्यात याड लागलं. त्याने आपल्याला केळीवाले देशपांडे म्हटलेलं मला अजिबात आवडलं. हे काय तुम्ही सगळे इकडे काय बसले? काय तुम्ही जिथे बसता ना तिथे आम्ही बसू शकत नाही ना म्हणून. अनिकेत हे बाबा. बाबा हा अनिकेत नुपूरला बघायला आला. डॉक्टर आहे तो. हॅलो. बर तुम्ही किती घेता? बघता का मागणे सगळे? फी किती घेतात ते विचारायला नको, किती कमावतात ते कळायला पाहिजे ना. बरोबर आहे. ऍक्च्युली ते पेशंटवर डिपेंड असतं. हा
घरी कोण कोण असतं? आई बाबा आणि तुम्ही डॉक्टर असून तुमचं अजून लग्न का नाही झालं? काय प्रॉब्लेम? जयंता भाऊजी, नाही ते काय अजून डॉक्टरकीच्या डिग्री सोबत स्थळांची यादी द्यायची पद्धत नाही निघाली. पण तुम्ही जाम कमवत असाल ना, बरा चाललाय ना धंदा. अनिकेत, नाही काय आहे, विचारायलाच हवं ना. कसं आहे की आता आमची मुलगी आम्ही तुमच्या घरात देणार आहोत, त्यामुळे कळायला हवं ना तुम्ही किती कमवता ते. बरं, तुम्ही आता मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा मी तुम्हाला 2000च्या 2 नोटा दिल्या आणि 500च्या 4 नोटा दिल्या, तर तुम्ही किती किलो साखर आणाल? मामा अरे ह्या प्रश्नाचा लग्नाशी काय संबंध आहे? ऑफकोर्स संबंध आहे. नाही इट्स ओके. मी 3 किलो साखर विकत घेईन. चूक. अहो तुम्हाला जेवढी साखर लागते तेवढीच आणाल ना. आम्हाला 3 किलो साखरच लागते. हल्ला, अरे हा माझ्यासारखाच ब्रिलियंट आहे यार. ठरलं ठरलं काका, एक गाळा तुझा एक गाळा माझा, डन. काळा हे रे. तुम्ही दातांचा डॉक्टर आहे का हो? दाढ किडली हो माझी, काढता का? काढतो ना, सगळ्यांच्या दाढा काढतो. सगळ्यांना चहा घ्या बरं का. काय नवरी मुलगी या घरात एवढी वर्ष लहानाची मोठी झाली, वाढली. तुम्ही दोघांनी एकमेकांना पाहून घेतलं, पसंत केलं तर बरं, तेवढंच आहे ना. काय आहे, तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं की आमची जबाबदारी संपली. नाही नाही नाही, आता हे सहन होत नाहीये. लता बहिणींची जबाबदारी आता याच्यावर. अरे देवा. मला सांगा, तुमच्याकडे किडनी स्टोनवर काही उपाय आहे का? काय 2 मारले की किडनी आउट. काही बोलतोय जयंत, याला ना डोक्याचा डॉक्टर बोलवायला हवा. डोक्यांचा असा डॉक्टर नसतो. नाही नाही, म्हणजे त्याला वेड्यांचा डॉक्टर असं म्हणायचं. हे बघा, आपल्याकडे वेड्याचा डॉक्टर कधी आलेला नाही आणि या घरात येणार पण नाही. नाही व्हॉट यू मीन बाय वेड्यांचा डॉक्टर? ऍक्च्युली नाही नाही, वेड्यांचा डॉक्टर तुझ्यासाठी बोलवायलाच हवा, तुला गरज आहे त्याची. तू काय डोक्यावर पडलायस का रे चंदू? डोक्या डॉक्टर माझ्यासाठी काय झाला? कारण तू हे आता कुठल्याही वेळेस काहीही बडबडतोस म्हणून. नीरज, काही संबंध नसताना काही बडबडत असतो. अरे काय चाललंय, प्रसंग कुठला, काय बोलतोस काय तू? अशा वेळेला अशा गोष्टी बोलायच्या असतात का कुठल्याही? अय्या तू इथे काय करतेस? हा अनर्थ टाळ रे बाळा. याच्या बरोबर तिचं लग्न नको होऊ देऊ. अय्या अनिकेत खरंच खूप चांगला मुलगा आहे. हो रे, आणि लहानही दिसतोय. तिचं हे एकदा असं झालेलं असताना लग्न, संसार, या घरात वय. आई हे बघ, मी त्याला सगळी कल्पना दिली आहे, नको काळजी करूस तू. आणि तरीही तू तयार झालाय. हो हे बघ आई, मामा आणि बाबा असेच बडबडत राहिले ना तर अनिकेत निघून जाईल. तू एक काम कर ना, तू अनिकेतला तिच्या रूम मध्ये घेऊन जा पटकन. कुणाच्या? कुणाच्या काय, कुणाशी लग्न करायला आलं तू? तू जा घेऊन पटकन जा. अरे तुला काहीच कसं वाटत नाहीये? आई प्लीज, आता परत सुरू करू नकोस प्लीज. अनिकेतला बोलावतो, तू त्याला घेऊन जा. ओके, आलो मी, आलो. मुलीला बघायचंय. खरंच तुला बघायचंय? ऑफकोर्स, त्यासाठीच आलोय मी. चल मी तुला घेऊन जाते. हे फार होतं, हे फार होतं. हे बघ, शैलाच्या कुंकवाची काळजी नसती ना, नाही तर तुला 5-5 पाजली असती, एकट्यालाच या घरात बसवलं असतं आणि सगळे टेकू एकाच वेळेला काढून घेतले असते. अरे शांत बसा रे. आपण त्यापेक्षा याला हा कुठे गेला? मामा तो नुपूरला भेटायला गेल्यावर. अरे, असं कसं तू नुपूरला भेटायला जाऊ दिलं त्याला? मामा शांत. अनिकेत, तू माझ्या नीरजच्याच वयाचा ना रे? हा म्हणजे मी थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा. असो, पण म्हणजे तरी माझ्या मुलासारखाच. म्हणजे चंदू दादा, नीरजचा मामा तुला मामासारखा, आणि लता वहिनी तुझी मामीच. काकी, मला माहिती आहे सगळं. नीरज माझा खूप जुना मित्र आहे. तोच मला म्हणाला, मुलगी खूप गोड आहे, तुला नक्की आवडेल, म्हणून मी आलो. नाही नाही, नीरजनं असं करायला नको होतं. म्हणजे चांगली नाहीये मुलगी? अरे मामीवर खूप जीव आहे त्याचा, आणि मामीचा त्याच्यावर. इथे इथे या घरात लहानाचा मोठा झालाय तो. मुलगी कसली, लग्न झालेली बाई आहे ती, बाई. काय?
ऐक वहिनी आलेत का ग डॉक्टर? या यांना बघायला आलोय? कसं शक्य आहे हे? असं नका हो म्हणू. डॉक्टर आहात ना तुम्ही? म्हणून काय झालं? माझ्याही काही अपेक्षा आहेत. दिस इज टू मच. अहो पैसे घ्या हवं तर. काय बोलताय हे तुम्ही? मी बाहेर जाते. ए शैला. डॉक्टर माझा पाय बघा ना. अहो काय करताय हे? मी हे सगळं करण्यासाठी नाही आलो इथे. हे बघा मी मुलगी बघायला आलो होतो, बाई नाही. मी निघतो. काय बोलताय तुम्ही? डॉक्टर आहात की वेड्याचे डॉक्टर आहात? हे बघा, माइंड युअर लँग्वेज. काय झालं? अहो मी मुलीची काकी आहे. पाय मुरगळला ना माझा, म्हणून तुम्हाला बोलवलंय. ओ आय सी. तसं असेल तर मी बघतो तुमचा पाय. तसंच आहे. आय एम सॉरी. बघतो. बघा सगळे मूर्ख माझ्याच वाटायला येतात बसा. सॉरी सॉरी. थोडा थोडा त्रास होईल. थोडा जरा हळू. हो हो. हा तिथेच 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 ना? तिथेच तिथेच. हा बरं वाटतंय थोडं? आहा. हा बरं वाटतंय? गुड. अहो ऐकलेत का? आपल्या नुपूरचं लग्न शैलाच्या मुलाबरोबर नाही होत आहे, पण तिच्यासाठी की नाही खूप छान असं डॉक्टरचं स्थळ आलंय बरं का. आता तुमची इच्छा पूर्ण होणार. या घराच्या जागी टॉवर उभा राहणार. नुपूरचं लग्न लवकर जमू देत असा आशीर्वाद द्या बरं तिला. आई साहेब काय झालं? काही नाही ग, तू नशीबवान आहेस नुपूर, पण यांचं एवढं कुठलं नशीब. अगं आजोबा जिथे कुठे असतील ना तिथून सगळं बघत असतील. हो ते सगळं खरंय, पण आज असते तर नाच जावयाकडून तपासून घेतलं नसतं का. पण तू मात्र नशीब काढलंस ग नकटू. नुपूर तू इथे काय करतेस? अनिकेत कुठे आहे? मला काय माहित. मला काय माहित म्हणजे? आई सोबत तो तुला भेटणार होता ना, तू तू भेटली नाहीस त्याला? नाही, आणि मी अशी भेटणार पण नाही. त्याला मी अशी ट्रेडिशनली त्याच्या समोर येणार, हातात कांदे पोह्यांची प्लेट, हा असा पदर, मान खाली. नाही नाही बघ, एवढ्या फॉर्मॅलिटीची गरज नाही अगं, तो माझा मित्रच आहे. अशा मोमेंट खूप कमी येतात ना आयुष्यात. मला ही सगळी हौस करून घ्यायची, आणि त्यात माझा हा पहिलाच कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे ना. आणि शेवटचा. ते मी ठरवेन. तू जा, जाऊन त्यांना सांग की वाट बघा, मी येईन. काय मुलगी, पण ही जर इथे तर आई अनिकेतला घेऊन गेली. शी इज फाईन. शैला खरं सांगू का, मला आवडला अगं मुलगा. काय झालं? शैला अगं शैला शैला अगं अगं माझं पाय. या घरात डॉक्टर आल्यावर सगळेच कसे आजारी पडतात. अगं 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 दाहे 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 कदाचित विवाम पुत्रक, खालची आई मधली वाळी. याड लागलं याड लागलं र, रंगल तुझ्यात याड लागलं. याड लागलं र, रंगल तुझ्यात याड लागलं. कोण आहे? हॅलो, मी अनिकेत, डॉक्टर अनिकेत विश्वासराव. हाय, मी नुपूर. म्हणजे तुमचा आवाज ऐकून मला असं वाटलं की
तुम्हीच नुपूर असू शकता. बाय द वे, मी नीरजचा मित्र. हो हो, नीरजनी बरंच सांगितलंय मला तुमच्याबद्दल. मग हेही सांगितलं असेल की मी तुम्हाला बघायला आलो. किती गोड. पण असं नाही भेटायचं काही चोरून. अरेंज मॅरेज मध्ये असं नाही करत. मी ना तुम्हाला सगळ्यांसमोर भेटेन. कांदे पोहे घेऊन येईन तुमच्यासाठी. खाली भेटूया. अरे काय? याड लागलं याड लागलं रंगलं तुझ्यात याड लागलं.